सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री कृपामयी माता की जय। श्री बोधानंद महाराज की जय। सकल संत की जय। जय जय रघुवीर समर्थ। आवाज थोडासा हे होतोय का, खरखर येते का आवाजाची? इको येतोय मला वाटतं। आज या उत्सवानिमित्त इको वाटतोय ना, आवाजाचा प्रतिध्वनी येतोय? नाही वाटत आहे? ओके वाटतोय सगळ्यांना? आज या उत्सवानिमित्त महाशिवरात्रीचा उत्सव आहे आणि या उत्सवानिमित्त मी एका नाथपंथीय संतांचं अलीकडच्या काळात जे संत होऊन गेले त्यांचं चरित्र सांगणार आहे। आणि एक अतिशय चांगला योगायोग म्हणजे असा की नाथ संप्रदायाचे आदिगुरु हे शिवशंकर आहेत आणि याच नाथपंथात एक योगी आपल्याच कोकणात होऊन गेले, त्यांचं चरित्र सांगण्याचा योग आज येतोय, याचा मला अतिशय आनंद वाटतोय। या थोर संतांचं, या योगी पुरुषाचं नाव आहे स्वामी स्वरूपानंद, पावस, जिल्हा रत्नागिरी। पावसच्या गोडबोले कुटुंबामध्ये स्वामींचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचं नाव विष्णुपंत, आईचं नाव रुक्माई। अतिशय सात्विक असे गृहस्थ होते विष्णुपंत। सतत त्यांच्या मुखामध्ये विष्णू सहस्त्रनाम असायचं आणि त्यांच्या घरात स्वामींचा जन्म झाला। स्वामींचं नाव रामचंद्र होतं, हे पाळण्यातलं नाव, पण घरात सगळेजण त्यांना आप्पा म्हणायचे। स्वामींचं घराणं हे आपल्यासारखं सामान्य पांढरपेशा वर्गातलं अशा घराण्यात स्वामी जन्माला आले, पण या घराण्यात जन्माला आलेले स्वामी स्वरूपानंद म्हणजे रामचंद्र गोडबोले हे स्वामी स्वरूपानंद या पदाला पोचले आणि रामचंद्र गोडबोले ते स्वामी स्वरूपानंद हा त्यांचा प्रवास अतिशय उद्बोधक आहे आणि तेच चरित्र आज मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। स्वामींना घरातून खूप चांगले संस्कार मिळत होते। त्यांच्याकडे आई वडिलांचं, आजी आजोबांचं प्रेम होतं आणि ते चांगले संस्कार मुलांवर करत होते। स्तोत्र पाठ करून घेणे, देवपूजा, अशा सगळ्या ज्या घरातनं आपल्यासारख्यांच्या चालतात हे संस्कार होते। स्वामींचं 2री पर्यंतचं शिक्षण हे पावसला झालं। त्याच्यानंतर ते 5वी पर्यंत रत्नागिरीत शिकले, 7वी पर्यंत, आणि त्यानंतर मुंबईला आयन हायस्कूल म्हणजे एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिकायला गेले। तिथे गीतेचे पाठ चालायचे। स्वामींना लहानपणापासून गीतेची आवड होती, त्यामुळे ते लहानपणापासून गीता या सद्ग्रंथाचा अभ्यास करायचे आणि धार्मिक वातावरणात वाढलेले असल्यामुळे त्यांच्यामध्ये धार्मिक प्रवृत्ती होती। पण तो काळ असा होता की तो स्वातंत्र्य प्रेमाने भरलेला काळ होता, मंतरलेला काळ होता। टिळक महाराज गरजत होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। केसरीमधून सरकारला जाब विचारत होते, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय, अशा बेधडकपणे टिळक महाराज सरकारला प्रश्न विचारत होते। आणि त्यावेळेचे सगळे तरुण हे टिळक महाराजांच्या या कार्याने भारावलेले होते। स्वामी सुद्धा टिळकांचे अतिशय भक्त होते। जेव्हा 1 ऑगस्ट 1920ला टिळक महाराजांचं सरदार गृहात मुंबईला निधन झालं, तेव्हा भर पावसात स्वामी म्हणजे तेव्हाचे आप्पा गोडबोले हे तिथे दिवसभर उभे होते आणि अतिशय दुःखित झाले होते। टिळकांच्या निधनानंतर स्वातंत्र्य युद्धाची सूत्र ही महात्मा गांधींच्या हाती गेली आणि असहकाराची चळवळ सुरू झाली, सत्याग्रह सुरू झाला आणि मग या स्वामींनी या अहिंसा मार्गाने चालणाऱ्या स्वातंत्र्य समरामध्ये भाग घेतला। त्यांनी स्वतः शिरोड्याच्या सत्याग्रहात भाग घेतला। रत्नागिरी परिसरात फिरून त्यांनी अनेक ठिकाणी भाषणं दिली, व्याख्यानं दिली, लोकांमध्ये जागृती केली। इतकंच नाही तर पावससारख्या छोट्या गावात त्यांनी राष्ट्रीय शाळा काढली। आता पावससारख्या गावात इंग्रजी शिक्षणाची संधी दुर्लभ होती, पण स्वामींनी ती मुलांना उपलब्ध करून दिली।
स्वामी फुकट शिकवायचे, इतकंच नाही तर पुस्तकांचा खर्च सुद्धा स्वामी करायचे. अशी दुसऱ्याला मदत करण्याची, देशासाठी, समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची सतत धडपड होती. त्यावेळचा एक प्रसंग असा आहे की स्वामी त्यावेळेला कोल्हापूर ते रत्नागिरी असा प्रवास करत होते. त्यावेळेला अशा थेट गाड्या वगैरे नव्हत्या. पाऊस खूप झाला होता, श्रावण महिन्याचे दिवस होते आणि कोल्हापूरला रेडेडोह नावाचा एक अतिशय सखल भाग आहे. त्यात खूप पाणी साचलं होतं आणि पलीकडच्या तीरावर रत्नागिरीला जाणारी एस टी नव्हती तेव्हा, प्रायव्हेट गाड्या होत्या त्या होत्या, पण जाता येत नव्हतं लोकांना. मग काही प्रवाशांनी असं ठरवलं की आपण होडीतून जायचं आणि त्याप्रमाणे स्वामी आणि त्यांचे 2 विद्यार्थी होते बरोबर, हे सगळे त्या ह्याच्यातनं निघाले. परंतु मध्ये काय झालं, मध्ये खूप असं दलदल आणि चिखल होता. ती होडी त्या चिखलामध्ये रुतली. त्यामुळे लोकांवर मोठाच कठीण प्रसंग आला की आता यातनं बाहेर कसं पडायचं, पाणी तर एवढं, मध्ये पुढे जाता येत नाही, मागे जाता येत नाही, करायचं काय. तर स्वामींनी काय केलं, धैर्याने खाली उडी मारली. एक काठी घेऊन पाण्याचा अंदाज घेत पलीकडच्या तीरावर कसं जाता येईल हे हळूहळू बघत गेले आणि या मार्गाने लोकांना नेणं सुरक्षित आहे याची खात्री पटल्यानंतर त्यांनी होडीतल्या प्रत्येक प्रवाशाला पलीकडच्या तीरावर पोहोचवलं. लोकांना त्या दिवशी स्वामींच्या रूपात अक्षरशः देव भेटला आणि हे देवत्व स्वामींमध्ये होतं हे पुढे सिद्धच झालं. स्वामींना वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी अनुग्रह मिळाला. पुण्याचे बाबा महाराज वैद्य, गणेशनाथ वैद्य हे त्यांचे सद्गुरू. त्यांचे मामा गोळपचे केशवराव गोखले ते त्यांचे शिष्य होते. पण त्यांनी आपल्या शिष्याची आध्यात्मिक तयारी ओळखलेली होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं आपल्या शिष्याला अनुग्रह मिळावा आपला, आणि महाराजांनी ते मान्य केलं आणि दोघंही मामा भाचे एका सकाळी अनुग्रह घेण्यासाठी बाबा महाराजांकडे गेले. बाबा महाराजांना ह्या मुलाला बघितल्यावरच लक्षात आलं की हा मुलगा काहीतरी वेगळं आहे, दिव्य आहे आणि आपल्या नाथ संप्रदायाचं कार्य हा मुलगा अतिशय तळमळीने पुढे नेणार आहे हे त्यांनी ओळखलं आणि अतिशय प्रसन्न झाले. अनुग्रहाचा विधी झाला, स्वामींना आनंद झाला. पण स्वामींनी एक प्रश्न विचारला त्यांना. आता वास्तविक बघता आपला जो लौकिक अभ्यास असतो त्याच्यात काय किंवा अध्यात्मात काय, प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं असतं. भगवंतानी भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायातल्या 34व्या श्लोकात सांगितलेलं आहे, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या गुरूंना अतिशय नम्र भावाने प्रश्न विचारा आणि तुम्ही तुमचा जो अभ्यास पूर्ण प्रश्न विचाराल त्यावर ज्यांनी तत्वदर्शिनः, ज्यांनी तत्व पाहिलंय, तत्व म्हणजे परमेश्वर पाहिलेलं आहे, ते तुम्हाला त्याचं उत्तर देतील. ह्या न्यायाने स्वामींनी प्रश्न विचारला सद्गुरूंना. म्हणाले, महाराज मी असं ऐकलं होतं की उपदेश मिळाल्यानंतर, अनुग्रह मिळाल्यानंतर माणसाला एकदम पूर्णता येते, काहीतरी वेगळाच अनुभव येतो, पण मला तसं वाटलं नाही, कारण काय. त्यावर बाबा महाराजांनी उत्तर दिलं, असं बघा, आपण दुधाला विरझण लावतो, लगेच दही होतं का? होत नाही. पण ते दूधही राहत नाही ना, त्याची दही होण्याची प्रोसिजर सुरू झालेली असते, प्रक्रिया सुरू झालेली असते. आपण पहिला घास घेतल्यावर पोट भरत नाही किंवा सकाळी सूर्य उगवल्यावर लगेच दुपार होत नाही, हे हळूहळू होत जातं. आता ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड यांची गोष्टच वेगळी होती. त्यांच्या आदल्या जन्माची तयारी एवढी झाली होती की त्यांच्या डोक्यावर सद्गुरूंनी हात ठेवल्यानंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना साधनेच्या मार्गानेच आत्मसाक्षात्काराकडे जावं लागतं आणि स्वामींनी लवकरच तो मिळवला, हे सुद्धा तेवढंच खरं. त्यावेळेला स्वामी पुण्यात शिकत होते. पुण्यात शिकत असताना ते आणि त्यांचे 2 विद्यार्थी, त्यांनी जी राष्ट्रीय शाळा काढली होती त्याच्यावर बंदी आली, शाळा बंद पडली, म्हणून स्वामी त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन पुण्यामध्ये आले. आणि हे सगळं करत असताना स्वामी ते विद्यार्थी स्वतः स्वामी नोकरी करत होते. अवघ्या 30 रुपये पगारावर स्वामी नोकरी करत होते.
आणि यातून त्यांनी 2 पैसे स्वतःचा खर्च, त्या 2 विद्यार्थ्यांचा खर्च हे करून त्यांनी 2 पैसे बाजूला ठेवले आणि त्यातून त्यांनी पावसला येताना काय खरेदी करावी. एखादा माणूस असता तर स्वतःसाठी काही घेतलं असतं, आपल्या कुटुंबासाठी काही घेतलं असतं, पण स्वामींनी काय घेतलं तर पावस इथे जी व्यायामशाळा होती त्या व्यायामशाळेतल्या मुलांसाठी व्यायामाची उपकरणं विकत घेतली. म्हणजे इतकी दुसऱ्याला मदत करण्याची त्यांची धडपड होती. 1934 साली स्वामी BAच्या परीक्षेचा अभ्यास करत होते आणि परीक्षा जवळ आली होती. स्वामींनी असा विचार केला की पुण्यात राहून खर्च वाढवण्यापेक्षा घरी पावसला जाऊन अभ्यास करावा आणि परीक्षा देण्यासाठी पुण्यात यावं. स्वामींचा हा विचार रास्तच होता. त्यानुसार स्वामी पावसला आले. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. स्वामी त्यानंतर परीक्षेच्या निमित्ताने किंवा अन्य कोणत्याही निमित्ताने परत कधीही पुण्यात आले नाही. स्वामी पावसला गेल्यानंतर स्वामी आजारी पडले आणि 6 महिने त्यांनी एका अतिशय कठीण आजाराला तोंड दिलं. या आजारामध्ये त्यांचा पुनर्जन्म झाला. स्वामींनी स्वतः लिहिलेलं आहे 1856 शकाब्दे म्हणजे मृत्यू पावलो आम्ही. ह्या आजारपणामध्ये त्यांनी जे मनन चिंतन केलं त्यातून त्यांचा प्रवास आत्मज्ञानाकडे सुरू झाला आणि रामचंद्र गोडबोले या तरुणाचा एक सिद्ध योगी म्हणून जन्म झाला. स्वामीने त्या आजारपणाच्या काळामध्ये अतिशय दुर्बलता आली होती, तरी सुद्धा त्यांनी काही साक्या लिहिल्या आणि ते पुस्तक अमृतधारा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातली एक साखी सांगते. स्वामींनी त्याच्यात लिहिले जगत जननी तव भक्ती सुधेची पावन भिक्षा घाल, तू पहा तुझ्या दारी पातला हा भाग्यवंत कंगाल. विचार करा, त्यांनी जगन्मातेकडे जगदंबेकडे भक्तीची भिक्षा मागितली आहे, तुझी भक्ती मला दे. आणि म्हणतायत मला तुझी भक्ती मागण्याची इच्छा होते, हे भाग्य आहे, पण मी कंगाल आहे, तू मला ही भक्तीची भिक्षा घाल अशी विनंती करतायत. आपल्यासारख्या सामान्य माणूस असता तर आपण काय म्हटलं असतं की आई जगदंबे मला बरं कर, नंतर मी तुझी भक्ती करेन, नंतर मी पारायण करेन, पूजा करेन, अमुक करेन, तमुक करेन. पण स्वामींनी सांगितलं की मला भक्ती सुधेची भिक्षा घाल. आणि अशी त्यांची परमेश्वराशी अनन्यता होती. ह्या आजारपणाने स्वामींना खूप दुर्बलता आली, अशक्तपणा आला आणि मग त्यांनी बाहेर जाणं, राष्ट्रीय चळवळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि अध्यात्मालाच स्वतःला वाहून घेतलं. याच्यामध्ये त्यांनी स्वामींनी खरं सांगायचं तर त्यांनी कधीही संन्यासाची वस्त्र धारण केली नव्हती, परंतु ते नित्य संन्यासी होते. गीतेमध्ये ही संकल्पना सांगितलेली आहे की नित्य संन्यासी. नित्य संन्यासी म्हणजे काय, तुम्ही तुमच्या इच्छांचा आकांक्षाचा त्याग करा, दुसऱ्यासाठी जगा, परमेश्वरासाठी जगा, असे स्वामी नित्य संन्यासी होते. त्यांनी कधीच असं अवडंबर माजवलं नाही. सरळ साधे होऊन लोकांचं कल्याण साधणं आणि परमेश्वराच्या जवळ राहणं, परमेश्वराचं अनुसंधान ठेवणं, ह्याच गोष्टी त्यांनी केल्या. एकदा एक तरुण त्यांच्याकडे आला होता. त्याला वाटलं आपण एका साधूला भेटायला जातोय, म्हणजे काय हा साधू असेल, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, भंगी वस्त्र वगैरे. पण 4 चौघांसारख्या सामान्य वेशात बसलेल्या साधूला म्हणजे स्वामींना पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं. स्वामींनी त्यांच्या मनातले भाव बरोबर ओळखले आणि म्हणाला, अहो अध्यात्म म्हणजे विशेष काही नसतं, गूढ असं काही नसतं. अध्यात्म म्हणजे परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराच्या लीला शांतपणे अनुभवणं, परमेश्वराप्रती श्रद्धा ठेवणं, अखंड प्रसन्नता आणि समाधान ठेवणं, हेच अध्यात्म आहे. आणि हेच अध्यात्म स्वामी आयुष्यभर जगले. त्यांनी कधीही स्वतःच्या मोठेपणाचा बडीवार माजवला नाही किंवा स्वतःला त्यांनी वेगळं समजलं नाही. वास्तविक पाहता त्यांनी आत्मज्ञान मिळवलं होतं, आत्मसाक्षात्कार त्यांना झाला होता. पण त्यांच्याकडे कोणीही शिष्य अनुग्रह घ्यायला आला
किंवा उपदेश मागायला आला तर ते सांगायचे, माझ्या सद्गुरूंनी जे सांगितलं मला दिलंय ना ते मी तुम्हाला देतोय. याच्यामध्ये असं दिसून येतं की त्यांची सद्गुरूंवर केवढं प्रेम होतं आणि तसंच स्वतःबद्दल किती नम्र भावना होती. म्हणजे हे बघितलं की थेट ज्ञानेश्वर माऊलींची आठवण येते. ज्ञानेश्वर माऊलींनी अवघ्या 16 वर्षाच्या वयात ज्ञानेश्वरीसारखा अद्वितीय ग्रंथ लिहिला. पण त्यांनी स्वतःचं नाव कसं घातलं तर म्हणे निवृत्तीचा ज्ञानदेव. म्हणजे निवृत्तीदास हे त्यांचे वडील बंधू, त्यांचे सद्गुरू, त्यांचं नाव आधी घातलं. आपण काय करतो, एक पोटभर कविता लिहिली तरी हातभर नाव घालतो. आपल्याला आपल्या नावाचा फार मोठा अभिमान असतो. पण ही मोठी माणसं अशी असतात. त्यामुळे स्वामी कधीच म्हणायचे नाही की मला हे समजते, मला हे. ते म्हणायचे माझ्या सद्गुरूंनी मला जे दिलं ते मी तुम्हाला देतोय. अशा नम्रभावाने ते नेहमी म्हणायचे आणि नेहमीच त्यांना त्यांच्या सद्गुरूंबद्दल प्रीती होती, प्रेम होतं. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींची भाषा ही अतिशय आर्जवी, मृदू आणि मधुर अशी होती. स्वामी असं त्यांच्या शिष्यांना, विद्यार्थ्यांना एकतर कधी एकेरी नावाने बोलायचे नाही, कायम आहोजाव करायचे. आणि तुम्ही असं केलं तर बरं होईल किंवा हे असं करावं असं मला वाटतंय, बघा तुम्हाला जमत असेल तर, अशा पद्धतीने स्वामी बोलायचे. त्यांनी कधीच आदेश वजा म्हणजे आज्ञा देणारी गोष्ट कधीही उच्चारली नाही. वास्तविक पाहता स्वामी अमलानंद हे स्वामी स्वरूपानंदांचे अतिशय पट्ट शिष्य होते. एकदा त्यांच्याशी काहीतरी बोलणं चाललं होतं तेव्हा स्वामी म्हणाले की हे बघा, जग हे त्रिगुणांनी भरलेलं आहे, आपण आपलं जपून वागावं, बोलावं अशी माझी तुम्हाला सूचना. वास्तविक पाहता ते अमलानंद यांचे परम भक्त होते. स्वामी सांगतील तर त्यांनी जीवाची बाजी लावून स्वामींचा शब्द पाळला असता, पण स्वामींनी त्यांना आज्ञा केली नाही. ही माझी तुम्हाला सूचना असं म्हणाले. आणखीन काय म्हणाले की जग त्रिगुणाने भरलेलं असतं, लोक वाईट आहेत असं नाही म्हणले. त्रिगुण म्हणजे काय, रज, सत्व आणि तम. सत्वगुण आहे त्यामुळे चांगल्या प्रवृत्ती असतात, धार्मिक प्रवृत्ती असतात. रजोगुण जो आहे तो आपल्याला काम करायला प्रवृत्त करतो आणि तमोगुण आहे हा झोप, आळस आणि दुष्ट प्रवृत्तींचं प्रतीक आहे. तर स्वामी म्हणतात की जग त्रिगुणांनी भरलेलं आहे. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलीला वास्तविक पाहता सगळ्या जगाने त्रास दिला होता, अतिशय टोकाचा त्रास दिला. पण ज्ञानेश्वर महाराजांनी कधीही कडवट उद्गार काढले नाहीत. उलट त्यांनी विश्व कल्याणाची प्रार्थना केली. ते म्हणाले, खळांची व्यंकटी सांडव. खळ म्हणजे वाईट, दुष्ट. त्या दुष्टाचा दुष्टपणा नष्ट हो, दुष्ट नष्ट हो असं नाही म्हणाले ते, दुष्ट वृत्ती नष्ट व्हावी असे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. कारण ज्ञानेश्वर महाराज किंवा कोणतेही संत हे माऊलीचं हृदय घेऊन आलेलं असतं. आईला असं वाटत नाही आपल्या मुलाचा नाश व्हावा. एखादा मुलगा दुर्गुणी असेल, वाईट असेल तर आई नवस करते देवाला की याला सुधारू दे, हा चांगला होऊ दे, पण ह्याचा नाश होऊ दे अशी आई कधीच म्हणत नाही. त्यानुसार ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलं, खळाची व्यंकटी सांडव आणि एकमेकांना यांची मैत्री जुळव म्हणजे सद्भावना वाढीस लागेल. स्वामी सुद्धा कधीही कुणाचा द्वेष नाही, कसली असूया नाही किंवा कसलाही आग्रह त्यांच्याकडे नसायचा. 1969 साली स्वामींवर एका मासिकाने स्वामींवर विशेषांक काढायचं ठरवलं. तर त्या संबंधीचं बोलणं चालू होतं. स्वामी अमलानंद हे त्याच्यात लक्ष घालत होते. त्यांना सांगितलं स्वामींनी, हे बघा, आपल्या लिखाणामुळे कुणीही दुखावलं जाईल याची, दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. कुणाचाही अपमान होता कामा नये. आणि त्याच वेळेला तिथे पुण्यातले एक प्रसिद्ध ज्योतिषाचार्य व.दा. भट जे आजही कार्यरत आहेत ते तिथे उपस्थित होते. ते म्हणाले स्वामींना की स्वामी मी तुमच्या जन्मपत्रिकेवर लिहू का? स्वामी म्हणाले लिहा, पण एक लक्षात ठेवा, आपल्याच गुरुचा मोठेपणा दाखवायचा
किंवा कुणाशी तुलना करायची असं करू नका. म्हणजे बघा, शिष्य म्हणतात मी तुमच्याबद्दल लिहू का, तरी स्वामी किती सांगतायत, त्यांना किती नियम घालून देत आहेत. असं असतं, एक वेळ माणसाला धनाचा मोह आवरता येईल, पण कीर्तीचा मोह कुणालाही आवरता येत नाही. आपण आजकाल बघतोच, लोक वाढदिवस म्हटला तरी 10 लोकांचे फोटो, मोठे मोठे फ्लेक्स, आपलं नाव 4 लोकांच्या कानावर जावं म्हणून केवढी धडपड करत असतात, अंगी काहीही गुण नसताना सुद्धा. आणि स्वामी मूर्तिमंत परब्रह्म होते, सगुण रूपात अवतरलेले, पण त्यांना असं वाटत नव्हतं की आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून ते असं सांगत होते. हा केवढा मोठा गुण आहे, हे केवढं मोठं वृत्तीतलं त्यांचं वैशिष्ट्य आहे की जे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामींचं जे मृदू बोलणं होतं, मधुर भाषा होती, कुणाबद्दल राग द्वेष नाही ही जी वृत्ती होती, ही अतिशय निर्मळ होती. त्यांच्या नेसूचं धोतर जेवढं स्वच्छ होतं, तेवढंच त्यांचं अंतःकरणही निर्मळ होतं. म्हणूनच त्यांच्याबद्दल म्हणतात, स्वामींबद्दल म्हणतात की शुभ्र वस्त्र शुभ्र मन पावसच्या राजाचे. आणि खरोखरच ह्या पावसच्या राजाचं नेसूचं धोतर शुभ्र होतं, वेश साधा होता आणि मनही ओतप्रत करुणेने भरलेलं होतं. इतरांबद्दलचा एक प्रेम, म्हणजे मधमाशाच्या पोळ्यातनं जसं सतत मध फिटकत असावं तसं त्यांना सगळ्यांबद्दल त्यांना प्रेम होतं, आर्जव होतं. आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं, विश्वाचं कल्याण व्हावं ही त्यांच्या मनामध्ये अभिलाषा होती. आणि एवढ्या एकाच गोष्टीसाठी त्याने आपलं जीवन व्यतीत केलं. स्वामींना आजच्या नित्य संन्यासी होते, गीतेत सांगितल्याप्रमाणे. त्याचप्रमाणे त्यांना समानता हा गुण फार आवडायचा. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये असलेल्या खुळचट रीती किंवा चालीरीती याच्याबद्दल स्वामींनी त्यांच्या तरुणपणात कठोरपणे प्रहार केलेला आहे. स्वामी म्हणतात की माणसासारख्या माणसाला जर तुम्ही जातीच्या कारणावरून कुत्र्या मांजरापेक्षाही कमी लेखत असाल तर हे अतिशय मोठं पाप आहे. त्यावेळेला विधवांचे केशवपन करण्याची अतिशय दुष्ट पद्धत होती. स्वामींनी त्याच्यावरही टीका केलेली आहे. स्वामी म्हणतात धर्म म्हणजे सगळ्यांप्रती प्रेम ठेवणं हा धर्म आहे. हे स्वामींनी आवर्जून सांगितलं. सगळ्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये समानता होती. करी लाभाविण प्रीती अशी त्यांची वैशिष्ट्य होती. कोणी दुःखी उदास दिसलं की स्वामी चौकशी करत. त्यांच्या पूर्वायुष्यात म्हणजे तेव्हा ते स्वामी पदाला पोचलेले नव्हते, त्यावेळेला ते रत्नागिरीच्या एका रस्त्यावरून चालले होते. एक तरुण मुलगा बिचारा उदासपणे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कठड्यावर बसलेला होता. त्याच्या उदास चेहऱ्याकडे बघून स्वामींना वाटलं की याला काहीतरी दुःख दिसते, म्हणून स्वामींनी जवळ जाऊन चौकशी केली. त्यावेळेला त्यांनी विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला फी भरता येत नाही आहे शाळेची, त्यामुळे मला मॅट्रिकच्या परीक्षेला बसता येणार नाही. स्वामींच्या खिशात एकुलती एक 10ची नोट होती. ती नोट स्वामींनी त्या मुलाच्या हातात दिली आणि सांगितलं फी भर आणि परीक्षेला बस. स्वामी पुढे तो मुलगा लखपती झाला. स्वामींनी दिलेल्या एका नोटेमुळे त्यांनी अनंत नोटा मिळवल्या त्यांनी आणि तो पुढे कीर्तिवान झाला. असं कुणावर कुणासाठी तरी करत राहणं हे स्वामींचा स्वभाव होता. त्यानंतर स्वामी जेव्हा संत पदाला पोहोचले तेव्हा एक तरुण त्यांचे शिष्य अमलानंद यांच्याकडे गेला होता. त्याची नोकरी सुटली होती, त्यामुळे तो अतिशय उदास होता. तर अमलानंदाने त्यांना सांगितलं तुम्ही स्वामींकडे पावसला जा. त्यांनी पत्र लिहिलं स्वामींना आणि सांगितलं की माझा असा असा प्रश्न आहे आणि मला आपल्याला भेटायला यायचं आहे. स्वामींनी त्याला उलट टपाली पत्र पाठवलं की अमुक वेळेला अमुक दिवशी तुम्ही या. आणि सोबत स्वामींनी वाट खर्चासाठी मनी ऑर्डर केली. ही आहे ही लाभाविण प्रीती करण्याची जी संतांची असते ती स्वामींनी केली. अनुग्रह मिळाल्यानंतर आपल्या सद्गुरूंनी दिलेला जप किंवा मंत्र हा आपण प्राणपणाने सांभाळला पाहिजे, हे स्वामींनी स्वतःच्या चरित्रातून दाखवून दिलं.
स्वातंत्र्य युद्धात भाग घेतल्यानंतर सत्याग्रहाच्या निमित्ताने स्वामींना अटक झाली. ते येरवड्याच्या जेलमध्ये होते. तेव्हा त्यांच्याबरोबर शंकरराव देव, S.M. जोशी, रावसाहेब पटवर्धन ही सगळी मंडळी होती. स्वामी तुरुंगात सुद्धा जप, नामधारणा, ध्यान, तप सगळं करायचे आणि म्हणून ही सगळी मंडळी त्यांना स्वामी स्वामी म्हणू लागले आणि पुढे ते खरंच स्वामी झाले. पण याच्यात लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की तो इंग्रजांच्या काळातला तुरुंग होता, आजच्या काळातला नव्हता आणि अतिशय अत्याचार आणि छळ तिथे होत असता. असं असताना सुद्धा स्वामींनी आपली साधना सोडलेली नाही. आपण मात्र हजारो कारणं सांगतो. नामस्मरण करायची, जप करायचा म्हटलं तर आपण म्हणतो आज वेळ नाही, आज पाहुणे आले आहेत, आज कामाला लवकर जायचंय, 1 ना 2. स्वामींनी अक्षरशः तुरुंगात राहून साधना केली. हे किती महत्वाचं कार्य होतं आणि त्यांनी ही एकनिष्ठेने साधना केली म्हणूनच ते स्वामी पदाला पोहोचू शकले. त्यांच्या शिष्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा भरणा होता. सर्वांवर ते सारखंच प्रेम करायचे. त्यांच्या शिष्यवर्गामध्ये एका मुस्लिम माणसाचा सुद्धा समावेश होता आणि त्या माणसाने दौलत पठाण म्हणून आणि त्या माणसाने स्वतःच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहून काढली. इतका स्वामींचा प्रभाव होता. स्वामी सगळ्या कुठल्याही गोष्टीने उदास व्हायचे नाही, कुठल्या गोष्टीने खचून जायचे नाही. भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे जो पुरुष सगळ्या परिस्थितीमध्ये भगवंताचं अनुस्मरण विसरत नाही, शांत राहतो, तो स्थितप्रज्ञ. स्वामी कधीही आनंदाने हुरळून गेले नाही, दुःखाने खचून गेले नाही. वास्तविक पाहता त्यांच्या तरुणपणात आलेल्या आजारामुळे त्यांना जन्मभराची शारीरिक दुर्बलता आली. हाती घेतलेलं राष्ट्रकार्य सोडून द्यावं लागलं. इतकंच नाही की ते गृहस्थाश्रमात पदार्पण करणार होते, पण तेही शक्य झालं नाही. एवढी सगळी संकटे येऊन सुद्धा स्वामी शांत होते, समाधानी होते आणि ती सही सुद्धा आपला आत्मतृप्त अशी करत असते. समुद्राचं कसं असतं बघा, समुद्रात इतकं पाणी पडतं, कधी पूर येतो, हजारो शेकडो नद्या पाणी आणून ओतत असतात, अतिवृष्टी होते, पण समुद्राला कधीही पूर येत नाही. समुद्र कधीही अटत नाही. एखाद वर्ष पाऊस पडलाच नाही, पण समुद्र अटलाय असं आजपर्यंत कोणी बघितलेलं नाही. आटतात ते तलाव तुमच्या माझ्यासारखे. ही थोर माणसं जी असतात ती सुखाने हेलावून जात नाही, दुःखाने धीर सोडून खचून जात नाही. हा स्थितप्रज्ञपणा स्वामींच्या मध्ये होता. आणि अशा आपल्या या लाडक्या भक्ताला प्रत्यक्ष श्री विष्णूने एकदा सगुण रूपात दर्शन दिलं. वास्तविक पाहता स्वामी हे नाथपंथीय होते. नाथपंथाची धारणा अशी आहे, सोहम, तो मीच आहे. जे परमतत्व आहे तोच अंश माझ्यात आहे. ममो अंशे जीव लोके जीवभूत सनातना. प्रत्येकात परब्रह्माचा अंश आहे. फक्त संत लोक तो विकसित करतात आणि परब्रह्माकडे पोहोचतात. आपण मात्र जीवदशा धरून बसतो. हा देह म्हणजे मी आहे असं समजतो, पण वास्तविक पाहता हा देह मी नाही. आपल्यात असलेलं जे चैतन्य आहे तो खरा आहे, तो स्व आहे. आणि या स्वची आराधना नाथपंथीय लोक करतात. स्वामी त्याच आराधनेतले होते. तरी सुद्धा सगुण निर्गुण एक गोविंद रे हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि हे परब्रह्म भक्ताच्या इच्छेसाठी सगुण रूप घेऊन साकार होतं. आणि हा अशा सगुण साकार परब्रह्माने स्वामींना साक्षात दर्शन दिलेलं आहे. रात्रीची वेळ होती, 10 वाजण्याचा सुमार होता. सगळ्या गावात पूर्ण शांतता. तर त्या काळामध्ये रात्री 10 वाजता एवढे काही गडबड नसायची. शांत होती. झाडं, पशु पक्षी, वृक्ष वेली शांत. सगळीकडे गडद अंधार होता.
स्वामी एका टेबलापाशी बसले होते आणि ते असे ध्यान लावून परमेश्वराचं स्मरण करत होते आणि एकदम उंबरठ्यावर दिवी सूर्य सहस्त्रेषु असं जे वर्णन केलं आहे तसा एकदम तेजस्वी प्रकाश असा लोळ आतमध्ये आला. म्हणजे हजारो सूर्य एकाच वेळेला प्रकाशात आले तर जो प्रकाश असेल तसा प्रकाश तेजोमय प्रकाश दिसला, पण तो प्रकाश आल्हाददायक होता, बघण्यासारखा होता. स्वामींनी नजर वरती घेतली आणि चतुर्भुज विष्णूचं शंख गदा वगैरे रूप केले, अलंभूत रूप स्वामींच्या समोर उभं राहिलं आणि पाठोपाठ आवाज आला, वो गोडबोले कहाँ है जिसने ज्ञानेश्वरी लिखी. स्वामींनी डोळे भरून बघितलं आणि क्षणार्धात ते रूप लोप पावलं. अशा रीतीने साक्षात परमेश्वराने आपल्या लाडक्या भक्ताला सगुण रूपात दर्शन दिलं. स्वामींचं जीवन त्यांनी सार्थ केलं. स्वामींनी खूप ग्रंथ लिहिले. स्वामींना प्रतिज्ञानेश्वर म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण ज्ञानेश्वरी लिहून जायला आज 700 वर्ष उलटून गेली. आपल्याला ज्ञानेश्वरीची भाषा समजत नाही, जरी ती मराठीत असली तरी सुद्धा त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. ही अडचण लक्षात घेऊन स्वामींनी आजच्या बोली भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहून घेतली. हे लिहून त्याचा अभंगानुवाद केला. हे काम खूप मोठं आहे, खूप मोठं आहे, कारण त्याशिवाय नवीन पिढीला ज्ञानेश्वरी समजलीच नसते. आणि हे करत असताना सुद्धा त्यांनी काही व्यावहारिक सूचना केल्या आणि ते करत असताना त्यांनी एक शिस्त पाळली. ती आधी सांगते. स्वामी दररोज 100 ओव्यांचा अनुवाद करायचे आणि जर एखाद दिवशी ती झाल्या नाहीत आपल्या हातून तर स्वतःला शिक्षा म्हणून जो 11वा अध्याय ज्ञानेश्वरीचा मोठा आहे तो वाचायचा, असं नियम त्यांनी पाळला. स्वामींनी जवळजवळ 3-4 महिने लिहून ही ज्ञानेश्वरी पूर्ण केली आणि नंतर त्याचं शुद्धलेखन सुद्धा तपासलं. आणि स्वामींनी पावसच्या सेवा मंडळाला हा ग्रंथ प्रकाशित करण्याबद्दल सांगितलं आणि सूचना केल्या की ग्रंथ हा 2 भागात असावा, म्हणजे ज्येष्ठ मंडळींना तो हाताळता येईल, टाईप मोठा असावा आणि त्याची किंमत माफक असावी. आज सुद्धा पावसचं सेवा मंडळ ह्या अटी पाळतं आणि त्यानुसार अभंग ज्ञानेश्वरीचे खंड प्रकाशित होतात. स्वामींचं एक खूप मोठं कार्य आहे असं वैयक्तिकरित्या मला वाटतं. तसंच स्वामींनी ज्ञानेश्वर माऊलीची चांगदेव 65 अमृतानुभव ह्याचा सुद्धा अभंगांमध्ये अनुवाद केला. या व्यतिरिक्त त्यांनी संजीवनी गाथा, अमृतधारा हे त्यांचे स्वतंत्र ग्रंथ आहे. नंतर त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्र, त्याचंही पुस्तक आता प्रकाशित झालेलं आहे. स्वतःची शरीर प्रकृती इतकी दुर्बल असताना स्वामींनी एवढी मोठी ग्रंथ संपदा निर्माण केली आणि स्वामींनी आपल्या गुरुवर जी निष्ठा दाखवली ती निष्ठा सुद्धा सगळ्यांनी अनुकरणीय अशी आहे. त्यांचे गुरु बाबा महाराज हे फक्त स्वहस्ते लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचायचे. त्यांची ती ज्ञानेश्वरीची प्रत अतिशय जीर्ण झाली होती. स्वामींनी एकदा पाहिलं आणि त्यांनी काय केलं, छान सुंदर पांढरे शुभ्र कागद आणले आणि सुरेख अक्षरात ज्ञानेश्वरी लिहून काढली. ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर स्वामी 1 महिनापर्यंत त्यातलं शुद्धलेखन तपासत होते. मराठीमध्ये शुद्धलेखनाच्या चुका स्वामींना बिलकुल चालायच्या नाही. जे काय आहे ते व्यवस्थित नीट नेटकत झालं पाहिजे असा स्वामींचा कटाक्ष असायचा आणि ह्याचंही कार्य स्वामींनी पुरं केलं आणि स्वामींनी हळूहळू आपला अवतार समाप्त करायला हवाय असा विचार स्वामींनी केला. इसवी सन 1971 पासून स्वामींची प्रकृती थोडी नरम राहायला लागली. जुलै 74 मध्ये स्वामींनी स्पष्ट शब्दात सूचना दिल्या की माझं आता शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे. दरम्यानच्या काळात स्वामी
हे देसाई यांच्या अनंत निवासात राहत होते. 40 वर्ष स्वामी देसाईंकडे राहत होते आणि देसाई मंडळींची सेवा ही फार मोठी आहे. द्वारकेचा राणा पांडवांघरी अशी अवस्था होती. त्या काळामध्ये सोहळं ओळं होतं, बरंच काही बंधन होते, पण कोणीही माणूस आला तेव्हा अशा खानावळी नव्हत्या, राहण्यासाठी लॉजेस वगैरे नव्हती, तर कुणीही राहायला आलं तर ते देसाई त्यांच्या घरी ठेवत असत, स्वामींची भेट घडवत असत, स्वामींना हवं नको बघत असत. ही सगळी सेवा देसाई मंडळींनी केलेली आहे आणि आज तगायत ते करतायत स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी मंदिरापर्यंत. तेव्हा स्वामींनी त्यांना सूचना केली की आता माझा शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे. 28 जुलैला हे स्वामींनी सांगितलं आणि स्वामींनी इच्छा केली की मला भूगर्भ समाधी द्यावी आणि या भूगर्भ समाधी कशी द्यावी, काय करावी, सरकारी परवानगी कशी मिळवावी, काय तयारी करावी, हा सगळा तपशील, बारीक सारीक तपशील स्वामींनी लिहून ठेवला होता. आणि स्वामींनी आपल्या निर्याणाचा दिवस निवडला होता 15 ऑगस्ट, जो भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी स्वामींनी तुरुंगवास सोसला होता आणि हा योगी अरविंदांचा जन्मदिवस आहे आणि रामकृष्ण परमहंसांचा निर्वाण दिवस आहे. तेव्हा हा पवित्र दिवस स्वामींनी आपल्या निर्वाणासाठी निवडला होता आणि त्यानुसार 15 ऑगस्ट 1974ची उदास सकाळ उजाडली. सकाळी 7:30 वाजता खोलीच्या दारातूनच जे जे भाविक दर्शनासाठी आले होते त्यांना दर्शन देण्यात आलं आणि सकाळी 8:30 वाजता स्वामींना थोडा ठसका लागला. त्यांच्या मुखामध्ये 2 चमचे दूध घातलं. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा 8:47ला स्वामींच्या तोंडी गंगाजल घालण्यात आलं. स्वामींनी 8:47ला आपल्या देहाची खोल सोडली, पण तत्पूर्वी त्यांच्या खोलीत असलेले त्यांचे सद्गुरू बाबा महाराज वैद्य आणि रामकृष्ण परमहंस यांच्या तस्बिरींना नमस्कार केला आणि ओंकाराचा त्रिवार उच्चार केला आणि मगच देह सोडला. योग्याला साजेशा इत्मामानी स्वामी स्वरूपानंदांनी आपला देह त्याग केला. आयुष्यभर लोकांच्या कल्याणाची इच्छा करणारा, विश्वशांतीसाठी विश्वाचं कल्याण योजिणारा किंवा कल्याण चिंतणारा हा परमयोगी यावेळी परब्रह्मात विलीन झाला आणि एक देह, चैतन्यरूपी देह चैतन्यात मिसळला. आजही स्वामी नसले तरी सुद्धा ते चैतन्य स्वरूपात या जगात आहेत आणि भक्तांवर ते सदैव कृपा करतात, त्यांना चांगला मार्ग दाखवतात आणि आजही त्यांचं कार्य हे सूक्ष्म रूपाने चालू आहे. स्वामींचं वर्णन करणं किंवा कोणत्याही योगी पुरुषाचं वर्णन शब्दात करणं ही अवघड गोष्ट आहे. तो करण्याचा मी प्रयत्न केला आहे, मला कितपत जमलं माहीत नाही, तरीसुद्धा माझी स्वामी स्वरूपानंदांच्या एक सत्शिक्षा माझ्या परात्पर सद्गुरू श्री यमुना माताजी यांच्या शब्दात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्दात कैसे महिमान गाव, शब्दात कैसे महिमान गाव, त्या पावलांशी नितलीन राहू, त्या पावलांशी नितलीन राहू, त्या पावलांशी नितलीन राहू. हरिओम तत्सत. मला आज इथे बोलण्याची संधी दिली डॉक्टर देसाई आणि त्यांचे सहकारी यांची मी अतिशय आभारी आहे. सद्गुरूंच्या कृपेने आणि श्री अंजनेश्वर महाराजांच्या कृपेने मला हा योग आला. आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि प्रेमाने ऐकून घेतला, याबद्दल मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. धन्यवाद.